खटाव भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यासमोरच कर्मचाऱ्याची नागरिकाला मारहाण, मनसे आक्रमक कारवाईची मागणी। खटाव तालुक्यातील वडूज येथील भूमी अभिलेख कार्यालयात एका नागरिकाला अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच कर्मचाऱ्याकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत पवार हे आपल्या जमिनीच्या मोजणी संदर्भात माहिती घेण्यासाठी कार्यालयात आले होते। यावेळी त्यांनी उपअधीक्षक मोरे यांच्याशी चर्चा सुरू असताना मोरे यांनी घुगे नामक कर्मचाऱ्यांना माहिती देण्यास बोलावलं। मात्र कार्यालयात आल्यानंतर घुगे यांनी पवार यांच्याशी अरेरावी करत त्यांचा शर्ट पकडून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण सुरू असताना उपस्थित अधिकारी मोरे यांनी कर्मचाऱ्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचं सांगितलं जातंय। घटनेनंतर पवार यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली। त्यानंतर मनसेचे खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी तात्काळ कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचं समजतंय। पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मोरे यांनी दिलंय। खटाव तालुक्यातील ही घटना अत्यंत धक्कादायक आहे। अधिकाऱ्यांच्या समोरच जर सामान्य नागरिकांवर हात उचलला जात असेल तर मनसे गप्प बसणार नाही। 27 तारखेला संबंधित विभागाला निवेदन देणार असून 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा धैर्यशील पाटील मनसे सातारा जिल्हाध्यक्ष यांनी दिलाय। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच नागरिकांवर हल्ला होणं ही गंभीर बाब असून प्रशासनातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। दरम्यान घुगे या कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय। वारंवार तक्रार होऊनही त्याच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह।